नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या संचालकपदी छबिलाल शांतीलाल कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दिंडोरी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी संचालक किरण शिंदे यांची जागा रिक्त झाल्याने ती भरण्यासाठी सभासदांना सूचना देण्यात आली होती. यानुसार वर्तमानपत्र जाहिरातीद्वारे अर्ज मागवण्यात आले होते. निबंधक कार्यालय दिंडोरी येथे नामांकन दाखल करण्याची आजची अंतिम तारीख होती. या प्रक्रियेत जिल्हा परिषद शाळा जालखेड येथील शिक्षक श्री छबिलाल शांतीलाल कोळी यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला. यानंतर कोणताही अर्ज न आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्री काकड यांनी त्यांची बिनविरोध संचालकपदी निवड जाहीर केली आहे. अर्ज सादर करताना शिक्षक परिषद नाशिक जिल्हा सरचिटणीस कार्यवाह रावसाहेब बहिरू जाधव, तालुकाध्यक्ष सुभाष विनायक वरडे उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेच्या वेळी पतसंस्थेचे चेअरमॅन श्रावण रामदास भोये, उपाध्यक्ष पंकज कुमार गवळी, मानद सचिव दादाजी अहिरे तसेच संचालक मंडळातील युवराज निवृत्ती भरसट, प्रवीण रोहिदास गरुड, गीतांजली श्रावण भोये, दीपाली बबनराव थोरात, उषा बाबूराव दुगाणे, कौशल्या किसन गायकवाड, शांताराम बळीराम आजगे, योगेश गंगाधर बच्चाव, मधुकर काशीनाथ आहेर, सुनील रमेश पेलमहाले, सचिन माधव रगव वडजे, एकनाथ त्र्यंबक पाटील, हरिश्चंद्र रामू गावित, व्यवस्थापक राकेश सुरेश हेटी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी श्री छबिलाल कोळी यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. सहकार निबंधक कार्यालयामध्ये दिंडोरी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या एक जी जागा होती रिक्त संचालकाची, त्या जागेसंदर्भात मतदान झाले आणि या जागेवर बिनविरोध निवड सर्व संचालकांनी ठरवून केलेली आहे. या संदर्भात या ठिकाणी आम्हाला निमंत्रित केलं होतं तालुकाध्यक्ष सुभाष बर्डे व मला. तर या संबंधी सविस्तर माहिती संस्थेचे चेअरमन श्रावण भोये सर देतील. दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या रिक्त पदावर गेल्या काही काळापासून जे पद रिक्त होतं त्या जागेवरती आज आपल्या सहाय्यक निबंधक कार्यालयाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला होता आणि या पदासाठी जाहिरात देऊन त्या ठिकाणी सर्व सभासदांपर्यंत ही माहिती पोचवलेली होती. तत्राप फक्त छबिलाल शांतीलाल कोळी सरांनी फॉर्म त्या ठिकाणी आज अर्ज सबमिट केला व फक्त एकमेव अर्ज त्या ठिकाणी आल्याने त्यांची सहाय्यक निबंधक श्री काकड साहेब यांनी बिनविरोध अशा पद्धतीने त्यांची संचालक पदावरती नियुक्ती केलेली आहे. त्याबद्दल कोळी सरांचे हार्दिक अभिनंदन व यापुढील काळामध्ये पतसंस्थेचा कारभार अतिशय पारदर्शक व चांगल्या पद्धतीने चालू राहील अशी ग्वाही मी कोळी सरांच्या वतीने देतो. कोळी सरसुद्धा त्या ठिकाणी नक्कीच संस्थेला चांगल्या पद्धतीने योगदान देतील व पुढील कार्यकाळामध्ये संस्थेच्या भरभराटीसाठी, संस्थेच्या विकासासाठी त्यांचं योगदान निश्चित पुढे आम्हाला सगळ्यांना मिळेल. सभासदांच्या हिताचे निर्णय सर्व संचालकांच्या वतीने या ठिकाणी घेतले जातील व अशा पद्धतीने संस्थेचा अतिशय पारदर्शक असा कारभार या ठिकाणी चाललेला आहे हे यातून एकदा दिसून येते. बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे पुनश्च मी अभिनंदन करतो. धन्यवाद. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी भाऊसाहेब पिंगळ, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.